नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. आज तुम्हाला साधे आणि सोपी मी लसणाची चटणी दाखवत आहे. हे बघा, त्याच्यासाठी आपण घेतलेले आहे हे लाल मिरच्या आणि हा लसण आणि हे मीठ. आता ही लसणाची मिरची आपण साधी सोपी मिक्सरमधून काढणार आहोत. लसणाची मिरची खूप खायला उन्हाळ्यात चांगली आणि तोंडाला चटपट चव येते. त्याच्यासाठी हे पाणी टाकण्यासाठी आणि ही मिरची आपण आज मिक्सरमध्ये दळणार आहोत. पाटावर वाटून घेणार आहोत, मिक्सरमध्ये नाही. पाटावर वाटून लसणाची चटणी तुम्हाला मी दाखवत आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही पाटावरची चटणी करा आणि खा. माझ्या चॅनलला लाईक करा. तोंडाला चव येण्यासाठी झटपट अशी लसणाची चटणी बघा कशी लागते, झणझणीत. आरोग्याला खूप चांगली असते लसणाची चटणी आणि पॅरालिसिस वगैरे काही असे आजार होऊ शकत नाही. तर लसण नेहमी जेवणात खाण्यात राहावे, आरोग्याला चांगले असते. थोडी खावणं खायची, पण कशी वाटता आणि कशी करता गावाकडची रेसिपी लसणाची चटणी कशी करता हे मी आज तुम्हाला दाखवत आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा. हे बघा मैत्रिणींनो, आपण पटकन ही लसणाची चटणी केलेली आहे. तुम्हाला पहिल्या बी रेसिपीमध्ये मी दाखवलेली होती. त्याच्यामध्ये असं तेल टाकायचं कच्चा आणि मिरची तळायची नाही. तुम्ही खाऊन बघा आणि करून बघा, मग माझ्या चॅनलला लाईक करा आणि असं हलवून घ्यायचे ते सगळीकडे. थोडं टाकत ते हे बघा, असे मुरत ठेवायचे, अशी मुरत ठेवायची. आजची रेसिपी लसणाची चटणी चमचमीत असते आणि खाण्याला आणि आरोग्यालाही चांगली असते. तर माझ्या चॅनलला लाईक करा. अशी चटणी करून खाऊन बघा. महिना काय 2 महिने टिकणारी चटणी मिक्सरमध्ये अशी करून ठेवून द्यायची. पाट्यावरची रेसिपी पण झटकापट मी वाटताना दाखवलेले नाही आहे. पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला वाटताना दाखवून. तर हे बघा, ह्या पद्धतीने चटणी तुम्ही करा आणि खा. माझ्या चॅनलला लाईक करा.